नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 22 ऑक्टोबर. तर राज्यामध्ये आपल्याला जे आहे आजपासूनच काही भागामध्ये रात्रीपासूनच पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये आणखीन काही भागामध्ये सुरुवात होईल आणि 23 तारखेपासून जवळजवळ राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये 23 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचे वातावरण राहील आणि हा जो पाऊस पडणार आहे हा नुकसानदायक पाऊस असणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांचे जे काय चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता आज आहे 21 ऑक्टोबर आणि आज आहे दिवाळी. तर दिवाळीनिमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आहे राज्यातील जे आहे सांगली, सातारा, तसेच रत्नागिरी, राजापूर, निपाणी, कोल्हापूर, गोकाक, सावंतवाडी, बेलगाव आणि या परिसरामध्ये तसेच पंढरपूर आणि इंदापूर या भागामध्ये आपल्या जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हा पाऊस फक्त आज रात्रीच्याला याच भागामध्ये राहील आणि इतर सगळीकडे आपल्याला जे आहे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आज रात्रीच्या दरम्यान कोकणपट्टीमध्ये पावसाची शक्यता राहील आणि आता आज हा जो पाऊस आहे आपला फक्त आज मध्यरात्रीपर्यंत राहील आणि मध्यरात्रीपासून राज्यातील पावसाचा जोर या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी कमी होईल. आणि आता उद्या दिनांक आहे 22 ऑक्टोबर. तर राज्यामध्ये आता उद्याच्या दरम्यान उद्या 22 तारखेला जे आहे उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. म्हणजे सगळीकडे हवामान कोरडे राहील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि दुपारनंतर राज्यामध्ये या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल. तर दुपारपासून म्हणजे दुपारी म्हणजे उद्या सायंकाळच्या दरम्यान मराठवाड्यातील काही भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळेल आणि फक्त सायंकाळच्या दरम्यानच आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान मुंबई, पुणे, कोकणपट्टी, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये उद्या सायंकाळच्या दरम्यान थोडाफार पावसाची शक्यता, हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. फार काय मोठा पाऊस आपला उद्याच्या दरम्यान राहणार नाही. तर आता 23 तारखेला जसं की आपण सांगितलं की 23 तारखेला जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. 23 तारखेला जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर 23 ते जवळजवळ जे आहे 27 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचे वातावरण राहणार आहे. तर 23 तारखेला जे आहे राज्यामध्ये जो पाऊस पडणार आहे हा जो पाऊस आहे 23 तारखेला रात्रीच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. तर रात्रीच्या दरम्यान आपला जे हा जो पाऊस आहे अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, पुणे, कोकणपट्टी, तसेच जे आहे कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पंढरपूर, धाराशिव या परिसरामध्ये आपलं जे आहे 23 तारखेला रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. हा पाऊस जास्त राहणार आहे, कोकणपट्टीमध्ये जास्त राहील, मराठवाड्यामध्ये सुद्धा जे आहे पावसाचे प्रमाण हे जास्त पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये 23 तारखेपासून ते जवळजवळ जे आहे 23 तारखेला रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर हा जास्त राहील. कारण की 23 तारखेला हा जो पाऊस पडणार आहे हा पावसाला मराठवाड्यामध्ये राहील. मराठवाड्यातील बीड जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, सोलापूर या सगळ्या भागामध्ये आपले जे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये 24, 25, 26 आणि 27 तारखेपर्यंत राज्यामध्ये हे पावसाचे वातावरण या ठिकाणी राहणार आहे. तर राज्यामध्ये 27 तारखेपर्यंत राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे 27 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचे वातावरण राहील. तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये 23 तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल. 23 तारखेपासून ते 27 तारखेच्या दरम्यान जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये सहज सांगितलं होतं की 23 तारखेपासून ते 27 तारखेदरम्यान राज्यामध्ये पावसाची जास्त राहील. पावसाचा जोर हा जास्त राहील. फक्त या पावसामध्ये अतिवृष्टी वगैरे काही होणार नाही. फक्त जे आहे शेतातून पाणी बाहेर निघेल म्हणजे पाणी होईल असा पाऊस म्हणजे मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये 27 म्हणजे 23 तारखेला राज्यातील रात्रीच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. तर जवळजवळ जे आहे 27 तारखेपर्यंत हे पावसाचे वातावरण राहील. तर आता हा जो पाऊस पडणार आहे हा फक्त पाऊस रात्रीच्या दरम्यानच राहणार आहे. म्हणजे सायंकाळच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. तर रात्रीपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाचे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळेल आणि दिवसभर जे आहे दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये
हा जो पाऊस पडणार आहे हा फक्त पाऊस दुपारपर्यंत पावसाला उघडीप राहील, म्हणजे दुपारपर्यंत काय पाऊस राहणार नाही. फक्त जो पाऊस येणार आहे हा 23 तारखेपासून ते 27 तारखेदरम्यान जो पाऊस पडणार आहे हा पाऊस फक्त सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान त्या ठिकाणी राहील. आणि हा जो पावसाचा जोर जे आहे या ठिकाणी आपल्याला सगळीकडे या ठिकाणी भाग बदलत पडणार आहे. काही भागामध्ये जास्त पडेल तर काही भागामध्ये पावसाचे प्रमाण हे थोडंफार मध्यम स्वरूपाचे असू शकतात. कारण की आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता 23-24 तारखेदरम्यान कोकणपट्टीमध्ये पाऊस राहील. आजसुद्धा 21 तारीख आहे आणि आज 21 तारखेला सुद्धा जे आहे आणि 22 तारखेला सुद्धा राज्यामध्ये जो पाऊस पडणार आहे या त्या 2 दिवसामध्ये आज आणि उद्याच्या दरम्यान हा पाऊस फक्त कोकणपट्टीमध्ये पडेल. त्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरच्या काही भागामध्ये जसं की पंढरपूर भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आज आणि उद्याच्या दरम्यान. आणि 23 तारखेपासून मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये हा जो पाऊस पडणार आहे हा फक्त पाऊस सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यानच या ठिकाणी राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये हे जे पावसाचे प्रमाण आहे यामध्ये फक्त शेतांचे जे आपले जे काही शेतकऱ्यांची आपली शेतीची कामे राहिली असेल ते शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे लवकर लवकर या ठिकाणी करून घ्यावीत. का राज्यामध्ये कारण की 2 दिवस आहे तुमच्याकडे आज आणि उद्याच्या दरम्यान राज्यातील तुमची काही शेतीची कामे करायची असेल शेतकऱ्यांना आपली शेतीची कामे या ठिकाणी करू शकतात. कारण की 23 तारखेला रात्रीच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. तर जवळजवळ 27 तारखेपर्यंत हा पाऊस राहणार आहे. फक्त सकाळच्या दरम्यान पावसाला उघडीप राहील सकाळपासून दुपारपर्यंत. दुपारपासून पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन पुन्हा एकदा पावसाचा जोर या ठिकाणी वाढणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. जसं की शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आज सुद्धा मराठवाड्यातील काही भागामध्ये पाऊस झालेला आहे आणि आज रात्रीच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे जसं की आपण आता सांगितलं आज रात्रीच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे हा पाऊस फक्त कोकणपट्टीमध्येच पडणार आहे आणि इतर सगळीकडे हवामान कोरडे राहील. उद्याच्या दरम्यान सुद्धा आपल्याला जे कोकणपट्टीमध्येच पाऊस राहील. मराठवाड्यामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस थोडाफार सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल. फक्त काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील उद्याच्या दरम्यान. पण 23 तारखेला 100% या ठिकाणी पाऊस येणार आहे. 23 तारखेला रात्रीच्या दरम्यान राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस राहील. त्यामध्ये खांद्याच्या परिसरामध्ये सुद्धा पाऊस राहील. उत्तर महाराष्ट्र झाला, नाशिक, मुंबई, पुणे, कोकणपट्टी या सगळीकडे आपल्याला जे आहे पावसाची जोरदार हजेरी या 23 तारखेच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 23 ते 27 तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये या ठिकाणी पावसाचे वातावरण राहील. आणि त्यानंतर जे आहे पाऊस हा पूर्णपणे या ठिकाणी कमी होईल आणि पूर्ण पाऊस हा निघून जाणार आहे. कारण की आता यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो 2 नोव्हेंबरपासून जे आहे 2 नोव्हेंबरपासून राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हे जे पावसाचं जे वातावरण आहे हा शेवटचा पाऊस आहे आणि या शेवटच्या पावसामध्ये 27 तारखेपर्यंत राज्यामध्ये हा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये काही शेतकऱ्यांचे काही भागामध्ये पावसाचा जोर हा जास्तसुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुमची काही जी शेतीची कामे करायची असेल शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे लवकर लवकर या ठिकाणी करून घ्यावीत. तर धन्यवाद.